नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटमध्ये। नवीन लागवड झालेली आहे मित्रांनो, एक नंबर सरकी उगवली आहे। पर्जन्यमान पण छान झाला आहे, पाऊस चांगला पडला आहे, त्यामुळे सरकीची जर्मिनेशन एक नंबर झालेला आहे। पहा, एक नंबर सरकीचं जर्मिनेशन झालेलं आहे, जबरदस्त, खूप छान। तर मित्रांनो, आता हे आपली सरकी निघाली। सरकी निघाल्यानंतर काय होतं की जर समजा कोरडाई पडली, थोडंसं जर समजा सुकं पडलं आणि पाऊस जर नाही पडला तर त्यावेळेस काय होतं की जी ही आळी आहे, आळी आपण याला गोगलगाई म्हणतो, ही जी मोठी गोगलगाई आहे दिसते ना, ही मोठी गोगलगाई आहे। तर ही मोठी गोगलगाई काय करते की ह्या कापसाचं इथूनच हे असं पूर्ण शेंडा कट करते, आणि पूर्ण शेंडा जर कट केला तर समजा तुम्हाला दुसरी सरकी उगवलेली मी कट करून दाखवतो। काय आपली कापसाची सरकी उगवलेली गेल्या वर्षीची, ही गेल्या वर्षी सरकी उगवली बघा, ही अशी पूर्ण कट करतो अशी आळी। आणि पूर्ण कट केल्यानंतर काय होतं की पूर्ण शेंडाच जर तिनं कट केला तर मग पूर्ण आपलं झाडच वाया जातं। त्या गोगलगाईमुळं तसं जर शेंडा असा पूर्ण कट केला तर पूर्ण झाडच वाया जातं। त्यामुळे आपण काय करायचं की ह्या गोगलगाईला समजा अट्रॅक्ट करण्यासाठी ग्लुकोज लागतं। तर काय करायचं, 1 किलो गूळ घ्यायचा, एका बकेटामध्ये 2 लिटर पाणी टाकायचं। 2 लिटर पाण्यामध्ये हे पूर्ण पोतं भिजून घ्यायचं, आणि पोतं भिजून घेतल्यानंतर ह्या पोत्याचे 4 तुकडे करायचे, आणि ते 4 तुकडे आपल्या रानामध्ये 4 कोपऱ्यावर टाकून द्यायचे, ठेवून द्यायचे। म्हणजे काय होईल की ग्लुकोज खाण्यासाठी ती जी गोगलगाई आहे ती गोगलगाई येईल, आणि तिथं सगळ्या गोगलगाई असं असतील, आणि नंतर मग आपण सांजेपारी किंवा सकाळी त्या गोगलगाया पूर्ण घेऊन रानाच्या बाहेर किंवा रानापेक्षा दूर नेऊन टाकायच्या, म्हणजे आपलं त्याचं निवारण होऊन जाईल। अशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो। खूप छान जर्मिनेशन झालेलं आहे, एक नंबर। पाऊस छान झालता, अजून पण काळ्या रानामध्ये पाणी साचलेलं दिसतंय आपल्याला, आताशी पाणी आटलंय। सरकीची जर्मिनेशन खूप छान झालेलं आहे, पहा। ही त्याच्या 1 दिवस अगोदर लावलेली सरकी आहे, त्यामुळे याचं तर एक नंबरच तुम्हाला माथा फुटलेला दिसेल। 3रं पान आलेलं दिसतं याला, 3रं बी आणि 4थं बी यायला लागले। कापसाचं जर उगवणशक्ती एक नंबर झाली तर आपण 50% युद्ध जिंकलं असं म्हणता येईल। खूप छान जर्मिनेशन झालेलं आहे, कासवटे आज धान दिसत आहे, एक नंबर। आता याला पहिला डोस न्यूट्रिशनचा आपल्याला द्यायचा आहे, NPK, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन, हे पूर्ण न्यूट्रिशन डोस आपल्याला द्यायचा आहे। तर ते कसं द्यायचा
पूर्ण खतामध्ये मिक्स करून जर दिला तर ते खत व्यवस्थित विरघळत नाही किंवा झाडाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये जात नाही. इथं जर खत पडलं तर ते वाया जातो. त्यासाठी काय करायचं, लिक्विड स्वरूपामधील ह्युमस मिळतं मित्रांनो. 80-20 फार्मिंग बिझनेसच्या माध्यमातून आपण ह्युमस, नॅचरल ह्युमस बनवलेलं आहे. नॅचरल ह्युमस मिळतं आणि नॅचरल ह्युमस घ्यायचं. नॅचरल ह्युमसमध्ये हे पूर्ण कंटेन्स आहेत आणि ते नॅचरल ह्युमस प्रति पंपला 1 लिटर घ्यायचं, कारण आपल्याला 750 ml 10 लिटरसाठी वापरायचं आहे. 700 ml 10 लिटरसाठी वापरायचं आहे. तर आपल्याला 15 लिटरचा पंप आहे सरासरी आपला. 15 आणि 10 7 दीड 10.5. तर 1 लिटरचं प्रमाण आपण 15 लिटरच्या पंपसाठी घेऊ शकतो. तर 1 लिटर आपल्याला घ्यायचं आहे ह्युमस आणि परत 14 लिटर घ्यायचं आहे पाणी. अशा पद्धतीनं आपला पंप भरून सरळ अशी झाडाच्या बुडावर अशी धार लावत चालायचं. फवारीचं नोजल काढायचं आणि बारीक धार अशी झाडाच्या बुडावर लावायची. म्हणजे काय होईल की जे अविघटित अन्नद्रव्ये जे आपल्या रानामध्ये आहेत, त्या अविघटित अन्नद्रव्याचं विघटन करून आपल्या पिकाच्या मुळाला अन्न, पूर्ण न्यूट्रिशन उपलब्ध करून देण्याचं काम ते ह्युमस करतं. आणि त्याच्यामध्ये पण मूळ स्वरूप आहे, त्याच्यामध्ये पण नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे घटक त्यामध्ये असल्यामुळं की लवकरात लवकर अन्न आपल्या ह्या पिकाला मिळेल, झाडाला मिळेल आणि पटकन आपलं हे धान वर येईल. आणि पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन असल्यामुळं पानावरची जी तुम्हाला आज डेफिशियन्सी दिसते निघताच, ती डेफिशियन्सी पण दूर होईल. हे बघा, हे पान करंडलं आहे अळीनं किंवा किड्यानं, हे पण क्लिअर होईल. अशा पद्धतीनं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ह्युमसच्या माध्यमातून आपल्याला ड्रेंचिंगच्या स्वरूपात करता येतं. तर मित्रांनो, हे आपण करून घ्या, म्हणजे आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या कॉटनमध्ये मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद, नमस्कार, राम राम.